श्री स्वामी समर्थ सर्वांना. शुभ गुरुवार. आज होता स्वामींचा दुसरा गुरुवार. तर म्हटलं मग चला आता पटपट पसारा आवरून घेऊ आणि स्वामींची सेवा करू. मग काय घेतला पसारा आवरायला. घरात खूप पसारा पडला होता आणि घरात लहान मुलं असल्यामुळं खूप पसारा करतात मुलं. सगळ्यात आधी झाडू मारून घ्यावं म्हटलं, कारण घरात खूप घाण झालेली होती. फरशी तर इतकी खराब झालेली होती की बस. झाडू मारून घेतला. खूप मोठा कचरा निघाला होता. नंतर मग पोछा मारून घेतला. त्याच्यामध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी हळद आणि मीठ टाकून घर पुसत असते, फरची पुसत असते. त्याने घर प्रसन्न राहतं आणि घरातले नकारात्मकता निघून जात राहते. तर तुम्ही बघू शकता कसं मस्तपैकी आवरून घेतलं आहे. आता सगळं घर छान छान असं दिसत होतं. मला पण जरा बरं वाटत होतं. स्त्रियांचं हेच असतं, घर जर स्वच्छ नसलं ना स्त्रियांना करमतच नाही. त्यामुळं सर्वात आधी स्त्रिया घर आवरून घेत असतात. तर बाहेर बघितलं तर आज 1 तारखेचंच बावळ इतकं आलेलं होतं. बस म्हणजे नाही का 1 तारखेचंच नवीन वर्षाचा सूर्य दिसत नव्हता एवढा खास काही. तर बघू शकता तुम्ही बाहेर कसं वातावरण होतं. मग काय काम आवरल्यानंतर मग म्हटलं चला आता सेवा करून घेऊ, दिवाबत्ती करून घेऊ म्हटलं. मग दिवा पेटवून घेतलेला होता. अगरबत्ती लावली आपली नेहमीप्रमाणेच. आपली साधीच अगरबत्ती होती आपल्याकडं. दिवा अगरबत्ती केली आणि आता आपल्याला सेवेला सुरुवात करायची होती. साधाबळ आपला नैवेद्य पण तयार झालेला होता. खास असं काही उपवासामुळं मी स्वामींना उपवासाचेच पदार्थ ठेवले होते. खिचडी काही खात नाही, त्याच्यामुळं मग उपवासाचेच पदार्थ स्वामींना नैवेद्यामध्ये ठेवले होते. तुम्ही बघू शकता. दुसरा गुरुवार असल्यामुळं आपल्याला दुसऱ्या गुरुवारची सेवा करायची होती. आपल्याला आज 8 ते 14 अध्यायांचं पठण करायचं होतं आणि 3 माळी श्री स्वामी समर्थ असा जप करायचा होता. नैवेद्य अर्पण करून झाला तर मग म्हटलं चला आपण एकदा आता अध्यायांचं पठण करून घेऊ. पहिल्या गुरुवारी आपण 1 ते 7 अध्याय वाचले. आता आपण 8 ते 15 अध्याय वाचून घेऊ. तर मग अध्याय वाचून घेतल्यानंतर मग आपल्या माळी जपावं म्हटलं. मग 3 माळी जपायच्या होत्या. मग माळी एक माळ करून अशी मी 3 माळी जपून घेतल्या. तुम्ही पण असं करू शकता. साधीभोळी सेवा, एकदम साधीभोळी, तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही सेवा करा. साधीभोळी सेवा करा, पण करा. सांगण्याचा उद्देश एकच आहे की देवाने आपल्याला एकच आयुष्य दिलेलं आहे. आयुष्याला वंशमरण नाही, त्याच्यामुळं मग नाही काही तर देव तरी करा. स्वामींनी दिलेल्या मार्गावर चला. स्वामी सेवा करा. स्वामी खूप 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 आपल्याला खूप काही देऊन जातील, तुम्हाला कळणार पण नाही. स्वामींना खूप खूप काही नको आहे त्यांना, फक्त आपल्या तिथे भक्तीचे भुकेले. तुम्ही सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.